मला म्हणजे गाडी शिकायची होती, येत होती तशी, पण कॉन्फिडन्स नव्हता. थोडंफार माहिती होतं, पण असं म्हणावं तसा कॉन्फिडन्स नव्हता रोडवरती. मग आमच्या सोसायटीमधल्या बऱ्याच जणींनी, इव्हन माझ्या बहिणीने सुद्धा बोरसे मॅडम कडनं क्लासेस घेतलेले आणि मी बघितलं ते किती कॉन्फिडेंटली गाडी चालवते. त्याच्यावरून आणि बाकीच्या इतर मैत्रिणींकडनं पण मला ह्यांचा रेफरन्स मिळाला. मग मी ठरवलं मॅडम कडनंच शिकायचं आपण, कारण आपल्याला म्हणजे गाडी रोडवरती हेच करायची आहे. म्हणून मग मी मॅडमना कॉन्टॅक्ट केला. त्या लगेच तयार झाल्या. मग आमचे त्याप्रमाणे क्लासेस चालू झाले आणि क्लासमध्ये त्यांनी इतकं छान शिकवलं, मला खूप असा कॉन्फिडन्स आला आणि एकदम 8व्या-9व्या दिवशीपासून मी मुलींना स्कूलमध्ये सोडणं आणणं एकदम टेन्शन फ्री व्यवस्थित करायला लागले. आता मला एकदम म्हणजे आय एम हॅपी आणि कॉन्फिडंट की मी इंडिपेंडंट झाले आणि मी ही गाडी चालवू शकते. सो आय हायली रेकमेंड बोरसे मॅडम. थँक्यू. मला म्हणजे गाडी शिकायची होती, येत होती तशी, पण कॉन्फिडन्स नव्हता. थोडंफार माहिती होतं, पण असं म्हणावं तसा कॉन्फिडन्स नव्हता रोडवरती. मग आमच्या सोसायटीमधल्या बऱ्याच जणींनी, इव्हन माझ्या बहिणीने सुद्धा बोरसे मॅडम कडनं क्लासेस घेतलेले आणि मी बघितलं ते किती कॉन्फिडेंटली गाडी चालवते. त्याच्यावरून आणि बाकीच्या इतर मैत्रिणींकडनं पण मला ह्यांचा रेफरन्स मिळाला. मग मी ठरवलं मॅडम कडनंच शिकायचं आपण, कारण आपल्याला म्हणजे गाडी रोडवरती हेच करायची आहे. म्हणून मग मी मॅडमना कॉन्टॅक्ट केला. त्या लगेच तयार झाल्या. मग आमचे त्याप्रमाणे क्लासेस चालू झाले आणि क्लासमध्ये त्यांनी इतकं छान शिकवलं, मला खूप असा कॉन्फिडन्स आला आणि एकदम 8व्या-9व्या दिवशीपासून मी मुलींना स्कूलमध्ये सोडणं आणणं एकदम टेन्शन फ्री व्यवस्थित करायला लागले. आता मला एकदम म्हणजे आय एम हॅपी आणि कॉन्फिडंट की मी इंडिपेंडंट झाले आणि मी ही गाडी चालवू शकते. सो आय हायली रेकमेंड बोरसे मॅडम. थँक्यू.